काय मग दिवाळी येऊ घातलेली आहे, फराळाची तयारी झाली का सुरू? लाडू वळायला घेतले का तुम्ही? घेतले असतीलच, कारण लाडू असा एक पदार्थ आहे की जो गोड असल्यामुळे पटकन तरतरी देतो आणि पोट भरल्याची जाणीवही करून देतो. आणि आता तर रव्याचा लाडू, बेसनाचा लाडू याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे लाडू खायची आपल्याला सवय लागलेली आहे. म्हणजे बघा, गुळाचा पाक असतो, त्याच्यामध्ये आपण शेवकांडी सोडतो आणि शेवेचा लाडू तयार होतो. गुळाचा पाक असतो, त्याच्यामध्ये आपण कुरमुरे किंवा मुरमुरे सोडतो आणि मुरमुऱ्याचा लाडू तयार होतो आणि हे आपण पोटभर खातो. घ्या मग करायला, घेताय ना? वेळ कुणाकडे आजकाल. मी तुम्हाला एक अप्रतिम असा उपाय सांगू, पटकन आजच घेऊन या. पितांबरी रुचियाना गुळ पावडर. ही पावडर आणल्यामुळे 2-3 फायदे होणार आहेत तुमचे. पहिला फायदा, एक तर गुळाची ढेप आणा, ती फोडा, ती खिसा, त्याचा पाक करा, हे सगळे कष्ट वाचतील. आणि दुसरा फायदा, ही पावडर पितांबरी रुचियानाची गुळ पावडर अत्यंत पौष्टिक आहे. याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर नाही, घटक नाही, पदार्थ नाही. संपूर्णतः नैसर्गिक खमंग अशी ही पितांबरी रुचियानाची गुळ पावडर आहे. ही वापरून तुम्ही शेवेचा लाडू, मुरमुऱ्याचा लाडू, कुठलाही लाडू अगदी सहज करू शकता. आणि गंमत अशी आहे की साखरेपेक्षा गुळ हा खमंग आणि पौष्टिक असतो. म्हणतात ना, साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी. आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. वा.